आज आपण बनवणार आहे चिकन सुक्का रेसिपी, एकदम झटपट बनणारा चिकन। तर आधी आपण ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे 2 चमचे। तर 2 चमचे तेलामध्ये आपण ह्याच्यामध्ये आता कांदा ऍड करूया। हे बघा, हा कांदा ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे आपल्याला। तर आपण ह्याच्यामध्ये कांदा ऍड केलेला आहे आता। आपल्याला हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। हे बघा, थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया। आपण ह्याच्यामध्ये ऍड केली आहे आलं लसूणची पेस्ट। तर टाकूया आपण टोमॅटो। ऍड केला आहे टोमॅटो, जो आपल्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये। तर इथे टोमॅटो आपला शिजतोय तोपर्यंत आपण सगळे मसाले काढूया। आपण ह्याच्यात ऍड केली आहे हळद। आता आपण काळी मिरीचं बनवतो आहे, त्याच्यामुळे आपण ह्याच्यात मसाला नाही ऍड करणार आहे। ह्याच्यामध्ये आपण हळद टाकली आहे, तर आता आपण ऍड करूया ह्याच्यामध्ये थोडासा काळी मिरी पावडर, थोडीशी, एकदम जास्त नाही, कारण आपल्याला स्पायसी नाही बनवायचं आहे। थोडीशी 1 स्पून काळी मिरी पावडर ऍड करायची। तर हे मिक्स करूया। पावडर ऍड झाल्यावर आपण थोडासा ह्याच्यामध्ये बादशाहचा थोडासा चिकन मसाला ऍड करूया। एकदम थोडं बघा, आता तुम्हाला तिखट बनवायचं असेल तुम्ही जास्त घाला, मला तिखट नाही बनवायचं तर मी कमीच घालणार आहे ह्याच्यामध्ये। तर हे पूर्ण मिक्स करायचं। तर हे प्रॉपर मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता आपलं चिकन आणि 2 बटाटे कापून टाकले होते आपण। तुम्हाला तुमच्याकडे जास्त मेंबर असतील तर तुम्ही त्याप्रमाणे चिकन आणून त्याच्यामध्ये मिक्स करू शकता। मी आता अर्धा किलो चिकन घेतलंय, सो ह्याच्यामध्ये मी आता चिकन टाकले, आता मीठ ऍड करते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं मीठ ऍड केलेलं आहे, तर आता आपण हे मिश्रण पूर्ण मिक्स करून घेऊया। हे आपण वाफेवरती शिजवणार आहेत, कारण आपण ह्याच्यामध्ये जरा पण पाणी नाही टाकायचं आहे, कारण आपण ऑलरेडी टोमॅटो टाकला आहे, तर टोमॅटोचं पाणी सुटतं त्याच्यामध्ये। तर आपण सुक्कं बनवणार आहे, तर पाणी नाही ऍड करायचं। जर तुम्हाला पाणी हवं असेल, म्हणजे रस्सा हवा असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी सुद्धा घालू शकता। मला आता हे सुक्कं करायचं होतं, त्याच्यामुळे मी पाणी नाही घालणार आहे ह्याच्यामध्ये। तर बघा, आपलं चिकन प्रॉपरली मिक्स झालेलं आहे। तर आपण ह्याच्यावरती आता वाफेसाठी एक ताट घेणार आहोत। बघा, चिकन आपलं रेडी आहे। सुक्कं चिकन, अजिबात जास्त रस्सा नाही। सो अशीच काही चांगली रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।